या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। जगज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाकरता 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल अक्षय अंजिखाने मित्र परिवार आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवारातर्फे आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला। जगज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसरात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अक्षय अंजिखाने यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी व्यासपीठावर डॉक्टर शिवरत्न शेटे, भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा रोहिणी दळवळकर, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, माजी नगरसेवक जगदीश पाटील, अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघाचे पंडित वेणुगोपाल, जिल्हा पंतुलू, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रभुराज मैंदर्गीकर, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, चन्नवीर चिट्टे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, केदार उंबरजे, आनंद मुस्तारे, संजय साळुंखे, सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी मनोज हिरेहब्बू, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, अनिल पल्ली, कार्यक्रमाचे संयोजक आणि भाजपचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने उपस्थित होते। या प्रसंगी शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेट्टे म्हणाले, सोलापूर शहराला महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेत मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे। सिद्धरामेश्वर आणि महात्मा बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी या सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांच्या विकासासाठी 2 कोटी रुपयांचा विकास निधी आमदार देवेंद्र कोठे यांनी आणला आहे। महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी 20 लाख रुपयांचा निधी खेचून आणला ही कौतुकास्पद बाब आहे, असे शिवरत्न शेट्टे म्हणाले। आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी भाजपचे मंडळ अध्यक्ष अक्षय अंजिखाने आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने कौतुकास्पद पाठपुरावा केला। या कामाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे आग्रही आहेत। येथे होणाऱ्या सुशोभीकरणाच्या कामासाठी आणखी जितका निधी लागेल तो निधी देण्याचे त्यांनी मान्य केलेले आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।